उशीर झाला. काल परवापासून काय त्याचा आता पताच नाही. कुठे गेले असतील कुणास ठाऊक. किती उशीर झाला. माझा आज एक मीटिंग पण आहे. कुठे गेले बरं. नमस्कार सरपंच बाई. नमस्कार नमस्कार. अहो ही काय झालं असं का लंगडत लंगडत येताय तुम्ही? अहो पाय माझा फ्रॅक्चर केला की माणसांनी. परवा दिवशी तमाशामध्ये गेलो होतो आणि तुम्ही म्हणला होता नाचू नका नाचू नका, पण मी काय ऐकलं नाही, बोंबाललं. आणि जे मला थोडावलं या पायाच पाय फ्रॅक्चर केला आणि अंग निबार सुजलं या. मी तर येणार नव्हतो, पण तुम्ही बोलला होता या मीटिंग बद्दल बोलायचे म्हणून म्हणून आलो, नाही तर येणार नव्हतं. अहो मला तर उडत उडतच कळालं होतं की. मला तर एवढं काही माहितच नाही. लय मारलं का हो? मी तुम्हाला म्हणलं होतं लय नाचू नका. आता बघा काय झालं. माझी काय चुकी नाही. नाही ना, तुमची नाही चुकी. माझ्याच बोकांडी लय पडले. मलाच लय माझ महिना काय करायचं. त्यामुळे ही दशा झाली माझी आणि निबार हाणलंय मला. आणि काय सांगायचं तुम्हाला. आणि जाऊन द्या, झालं ते बरोबर, बरेच झालं, जाऊन द्या तिकडे. हो आता काय पण करू शकतोय ना आपण. नाही ते नाही हो, आपण नाही का नाही सुपारी 50,000 किती 80,000 रुपयाची ठरली होती ना. हा हा हा. मग ती मी आपण 30,000 रुपये दिले होते ना. वरचे 50,000 रुपये कुठे दिले तेव्हा त्यांना? कसं काय? 50,000 रुपये दिलेच नाहीत अहो. झाला काय खेळ. मग मी गेलो तर ना, तेव्हा मारलं, तेव्हा धिंगाणा झाला आणि तमाशावाली निघाले. म्हणजे म्हटले आता ही तमाशा काय चालणार नाही, म्हणले आता आम्ही तमाशा काय करत नाही. मग म्हणलं नको करायला तमाशा, नाही केला तर नाही केला. मग म्हणत होते 50,000 रुपये द्या. मी म्हणलं तुम्ही तमाशाच किती केला, अर्धा तासभर केला आणि नाचावल्या बायका, आणि आता आमची काय चुकी आहे त्यात? तमाशा बंद बंद आहे तर आम्हाला काय करायचे? म्हटलं आम्ही काय 50,000 रुपये देणार नाही. तुम्ही करायचं असेल तर तमाशा करा. ते म्हणले तमाशा काय होणारच नाही, असल्या धिंगाण्यात आम्ही काय तमाशा करणार नाही. मग म्हणलं 50,000 रुपये आता आम्ही काय देणार नाही. मग जाऊ द्या, 50,000 रुपये तरी वाचले. नाही ती बरोबर आहे. तुम्ही पण बरोबर. मार बी लय खाल्ला हो, मार बी लय खाल्ला. मरणाचा 8-10 हजार रुपये माझे गेले दवाखान्यात. काय सांगायचं तुम्हाला. नाही नाही बरोबर बोलताय तुम्ही. हो. आणि आता लयच अवघड झालेले, अंग दुखतंय या. आणि तर आणि सरपंच बाई एक काम होतं. एवढं का हसताय? काय झालं? अहो काय नाही, आपल्या लग्नाचं काहीतरी बघा. लय थेटाललंय लग्न. लय दिवस वर्ष झालं असं थेटाललं या. लग्न बघू बघू पोरगी काय भेटणार ना, काय नाही राव. एवढं गावचा सरपंच आहे पण काय कामाचं नाही, मला असंच वाटायला लागलं या. आणि पोरगी किती वय झालं, 40-42 वर्ष वय झालं माझं. आणि गावात एक पोरगी बघा की तुम्ही. जाता आपलं फिरता इकडे गावात तिकडे असताय, मिटिंगला असताय, तुमच्या नजरेत एखादी चांगली राजबिंडा पोरगी असली तर बघा. हो हाय हाय, माझी एक नजरेत पोरगी आहे. आता मी तुम्हाला तिचं नाव सांगते. ती कोती कोती माहिती का तुम्हाला? कोती? हा ती कोती. पांडुदादाची कोती आहे. हा पांडुदादाची खोती म्हणते की. ती कोती, ती टैरी आहे. टैरी आहे वे. टैरी आहे ती. तुमच्याकडे बघते का माझ्याकडे बघते तीच समजत नाही. आणि तसली कशाला हो टैरी? नको 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 नको, टैरी नको होती होती. बरं अजून एक होती माझ्या ध्यानात. ती पिंकी कशी आहे? पिंकी एकदम हुशार मुलगी आहे. लय हुशार मुलगी, एकदम चांगला संसार अशी. अहो संसार चांगला करेल पोरगी, हुशार आहे, बरोबर आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? अहो ती बुटकी किती आहे, माझ्या कमरालाच लागल ती. माझी उंची काय, तिची उंची काय? आपला जोडा जमणार का तिचा? ना आपला जोडा जमल का? पण पाहिजे. जोडा पण जमला पाहिजे का नको? बरोबर आहे बरोबर आहे. असं आहे का नाही? हो नाहीतर मग अजून एक पोरगी चांगली आहे, ती माझ्या ध्यानात होती. ती बबल्याची पोरगी नाही का? काय बरं तिचं नाव मला आठवणच झालंय. बबण्याची बबण्याची रूपवंती तर नाही का? हा रूपवंती. तुम्हाला कशी वाटते रूपवंती? ती लय पोरगी खास आहे बघा. नाव बरं ध्यानात आहे, सगळं ध्यानात दिसतंय. अहो नाव म्हणजे पोरगी आहे ती बनाट आहे पोरगी, लय भारी आहे पोरगी, दिसाय एक नंबर. आणि जोडा बी लय भारी. पण ती राव बबण्याला तिरकाच बॉड्याचा माणूस आहे हो. ते देते का पोरगी आपल्याला देणार का हो? अहो त्यांचं काय बघताय, ते मी ठरवून देते. मी बरोबर सांगू, तुम्ही उपसरपंच म्हणून कोण पण लग्न करायला तयार आहे. हा मग तुम्ही जुळवून देणार असलं तर काय म्हणजे मग आपल्याला काय टेन्शन नाही. तुम्ही मध्यस्थी व्हा आणि जरा बघा, लग्नाची मागणी घाला.
म्हणावं पोरग चांगलं आहे, राजबिंड आहे आणि उपसरपंच आहे आणि जमीन जुमला आहे, चांगला आहे, घरचं चांगलं आहे आपल्या, तुम्हाला तर माहितच आहे. हो मी काय? घालते, मागणी घालते, बघते असं ते 100% लग्न होणार. हो ना. हो हो हो. मग काय तुम्ही हमी देताय म्हणल्यानंतर आम्हाला काय टेन्शन नाही. आणि बघा मग रूपवंती हाय पोरगी लय भारी आहे बाबा, पण ती देते ते का नाही तेवढंच टेन्शन आहे मला. आणि तुम्ही बघा, तुम्ही नाही लक्ष टेन्शन घेऊ नका, मी करते, मी जुळवते, तुम्ही टेन्शन घ्यायची काय गरज नाही. नाही ना, मग काय टेन्शन नाही, मग नाही घेत टेन्शन. आणि बघा ते रूपवंती हाय लय भारी आहे पोरगी. मग आता आणि ठरलं बघा. ना? हो ठरलं म्हणजे तुम्ही ठरवा, आम्ही ठरलो म्हणजे काय हा, कावा आहे ना. ठरवते मी, तुम्हाला कशी वाटते ती बघून घ्या. नाही, रूपवंती. एक नंबर पोरगी आहे होती, त्याचा नादच हा, नाही ठीक आहे, करायचा. नाही, ती पण चांगली आहे. हो हो चांगले. हा. चला आता आपल्यातले गावातले पण ह्याला गेलं पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये गेलं पाहिजे, काय काम आहे ते बघितले पाहिजे. ते 2-3 दिवस झालं गेलो नाही, त्यामुळे काय काम आहे ते काय नाही ते बघितले पाहिजे ते. हो, मला पण मीटिंग लेट होतंय. चालतंय आता चालतंय. येते मी, तुम्ही पण या. हो आणि चालतंय. लग्नाचं बघते तेवढं, हो लाडू हो. पण पाहिजे लग्नात, आहो विसरू नका. नाही, लाडू भेटतेला हो तुम्हाला, लाडूचं काय घेऊन बसलाय. हो पोशाख, सांगते यार. हो हो पोशाख पण करा येईल तुम्हाला, आपल्यातर्फे एक पोशाख तुम्हाला. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. मग चला चला मग. येते हा. ओके ओके ओके, नमस्कार, चला येते, चला, येते. नमस्कार नमस्कार, लक्ष द्या तेवढं. हा हा, ठीक आहे, ठीक आहे, सावकाश सावकाश. हो हो.